बोंदो अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ। आज ईडी खरातचा ताबा घेण्याची शक्यता। खरातच्या बेनामी संपत्तीचा ईडीकडून कसून तपास। अटकेपूर्वी खरातचा होता परदेशात पलायनचा प्लॅन। खरातनं अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून केले संशयास्पद व्यवहार। 3 महिन्यात बेनामी खात्यांमधून 52 कोटी काढून होता पलायनाचा प्लॅन। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा। श्रीमंत आणि हुशार विद्यार्थी होते अरुण शुभम खैरनारचे टार्गेट। आर्थिकदृष्ट्या श्रीमंत पालकांना आरोपीनं गाठल्याची माहिती। टीसीएस धर्मांतर प्रकरणी लवकरच दोषारोपपत्र दाखल होणार। तब्बल 1000 पानांचं पहिलं दोषारोपपत्र दाखल होण्याच्या तयारीत। निदा खानसह इतर आरोपींच्या गुन्ह्यांची सविस्तर कुंडली मांडली जाणार। कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संतप्त। लासलगाव बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा एल्गार। आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात शेतकरी एकवटले। राज्यात पुन्हा उष्णतेची लाट अतितीव्र। विदर्भातील काही शहरांमध्ये दाहकता वाढली। अकोला, अमरावती आणि वर्ध्याचा पारा 46 अंशांवर। उन्हाच्या तीव्र तडाख्यामुळे भाजीपाला उत्पादनात घट। परिणामी भाज्यांचे दर कडाडले। प्रति किलो 15 ते 20 रुपयांची दरवाढ। नागपुरातील महाल परिसरामध्ये गोळीबार। अंमली पदार्थ तस्करांच्या अंतर्गत वादातून 6 जणांकडून फायरिंग। वर्चस्व आणि दहशत पसरवण्याचा प्रयत्न। केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी। व्ही.डी. सतीशन आज घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ। तिरुवनंतपुरममध्ये होणार भव्य शपथविधी सोहळा। रशियन तेल खरेदीच्या मुदतवाढीमध्ये ट्रम्प यांचा नकार। भारतासह जगभरात तेल संकट निर्माण होण्याचा धोका। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दराचा भडका। अमेरिकेमध्ये हवाई प्रदर्शनादरम्यान 2 लढाऊ विमानांची धडक। भीषण अपघातातून वैमानिक सुखरूप बचावले। पॅराशूटच्या सहाय्यानं वैमानिकांची हवेत यशस्वी उडी।